पीएम किसानचा 21वा हप्ता कधी येणार याबाबतची महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता नेमका कधी मिळणार याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू झाली. सरकारकडून या संदर्भात मोठी अपडेट समोर आले असून शेतकऱ्यांना आता थोडा अधिक काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. संपूर्ण बातमी आजच्या व्हिडिओ जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना म्हणजे देशातील लहान व मध्यम शेतकऱ्यांसाठीची केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही मदत 3 हप्त्यांमध्ये प्रत्येक 4 महिन्यांनी 2,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाते. सध्या देशभरातील शेतकरी या योजनेच्या 21व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरवेळीप्रमाणे यंदाही लाखो शेतकऱ्यांचे लक्ष या घोषणेकडे लागलेले आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार यावेळी हप्त्याच्या वितरणात थोडा उशीर होण्याची शक्यता आहे. कधी मिळणार 21वा हप्ता? सूत्रांनुसार सध्या देशातील काही राज्यांमध्ये आचारसंहिता लागू असल्यामुळे कोणत्याही नव्या आर्थिक घोषणांवर किंवा योजनांवर बंदी आहे. विशेषतः बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असल्यामुळे केंद्र सरकारला या काळात कोणतीही योजना जाहीर करता येत नाही. यामुळे 21वा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात न मिळता 8 नोव्हेंबर नंतरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदाच्या हप्त्यासाठी सरकारने काही नवीन अटी स्पष्ट केल्या. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ई-केवायसी पूर्ण केलेल्या आणि फार्मर आयडी नोंदवलेल्या शेतकऱ्यांनाच हप्त्याचा लाभ मिळणार आहे. ज्यांनी अजूनपर्यंत या दोन्ही प्रक्रिया पूर्ण केल्या नाहीत त्यांचे नाव यादीतून वगळले जाण्याची शक्यता आहे. म्हणूनच संबंधित शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी आणि फार्मर आयडी करून घेण्याची प्रक्रिया करावी, असे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यासच 2,000 रुपयांचा हप्ता थेट खात्यावर जमा होईल. शेतकऱ्यांनी आता आपल्या नोंदणीची स्थिती तपासून पाहावी. जर नाव पीएम किसान बेनिफिशरी लिस्टमध्ये दिसत असेल तर हप्ता जमा होण्याची शक्यता निश्चित आहे. जर नाव यादीत नसेल किंवा ई-केवायसी पेंडिंग असा संदेश दिसत असेल तर तातडीने जवळच्या सीएससी केंद्रात किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी. एकूणच पाहता पीएम किसान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता 8 नोव्हेंबर नंतरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतर याबाबतची अचूक तारीख जाहीर करता येईल. परंतु ज्यांनी अजूनपर्यंत ई-केवायसी आणि फार्मर आयडी पूर्ण केले नाहीत त्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. धन्यवाद.